श्रीकृष्णाशी केलेली तुलना त्याहून भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बावनकुळे यांनी टीका केली आहे। ते म्हणतात की हा तद्दन वेडेपणा किंवा मूर्खपणा आहे, अशा पद्धतीनं नरेंद्र आणि उदय सामंत असं म्हणतायत की तुलना करणं ठीक आहे, पण आम्ही जेव्हा एकनाथ शिंदेची कोणाशी तुलना करतो तेव्हा संजय राऊतांच्या पोटात म्हणजे पोटशूळ मला पोटशूळ उठत नाही, मी अजिबात तुलना केलेली नाही। मग त्यांनी पाहावं, हे मूर्ख लोक आहेत। नरेंद्र मोदी विष्णूचा अवतार चालू शकतो काय? नरेंद्र मोदी काय विष्णूचे 13वे 14वे अवतार? नरेंद्र मोदी नॉन बायोलॉजिकल, आकाशातून देवानच पाठवले आहेत। हा, त्यांची छत्रपतींची तुलना होते। हे या 52 कुळ्यांना किंवा उदय सामंत वगैरे लोकांना चालू शकतं का? कोणीही कोणाची तुलना केलेली नाही। आम्ही माणसं आहोत, आम्ही देव नाही, लक्षात घ्या। आम्ही माणसंच आहोत आणि म्हणून आम्ही संघर्ष करतो आहोत। आम्ही माणसं आहोत म्हणून आमच्या पाठीत खंजीर खुपसले गेले। माननीय उद्धव ठाकरे यांचं नाव उद्धव हे श्रीकृष्णाची जे असंख्य नाव आहे त्यातलं एक नाव उद्धव, हे मी सांगितलं। दुसरं आमचे सहदेव होते, म्हणजे सहदेव हे सुद्धा एक महाभारतातलं पात्र आहे। जे पांडव होते त्याच्यामध्ये एक सहदेव होते, आणि संजय आहेच कायम महाभारतात। यांच्या कानाचे ऑपरेशन्स केले पाहिजे किंवा यांच्या मेंदूला जो कचरा साचलेला आहे तो साफ केला पाहिजे। माननीय उद्धव ठाकरे यांची आम्ही कधी माननीय बाळासाहेबांची देवाशी तुलना केली नाही, कारण बाळासाहेबांना आवडत नव्हतं। यांना बाळासाहेब ठाकरे कळले नाहीत, हिंदुहृदय सम्राट। यांना वीर सावरकर कळले नाहीत, यांना उद्धव ठाकरे कळले नाहीत। मग यांना काय कळतं? यांना फक्त चमचेगिरी आणि बूट चाटेगिरी कळतं। नरेंद्र मोदी हे विष्णूचे अवतार आहेत का? ट्रम्प तिथे भारताला धुतो आहे आणि विष्णूचे अवतार गप्पा आहेत। अख्खं जग उठलंय ट्रम्पच्या विरोधामध्ये, त्याच्या टेरिफच्या विरोधामध्ये, आणि फक्त एकच देश तोंडामध्ये गोळा घालून बसलाय, तो म्हणजे आपला भारत देश आणि भारत देशाचे पंतप्रधान। देव आहेत ना, विष्णूचे अवतार आहेत ना, मग सुदर्शन चक्र सोडलं पाहिजे या देवानं ट्रम्पवर। काही बोलतात हे लोक, चंद्रशेखर बावनकुळे। हे दुसरं तुम्ही नाव घेतलं ते ध्यान रत्नागिरीचं कोणते? हा, मग ठीक आहे, सत्तेवरती बसलेत त्याच्यामुळे भोंगे सुटले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।